कसा झाला इंटरव्ह्यू? मस्त. थँक्यू. थँक्स टू मी. का? अगं तू बोललीस माझी, सिच्युएशन सांभाळून घेतलीस ना, म्हणून मी आतमध्ये जाऊन शांतपणे इंटरव्ह्यू देऊ शकलो. मस्त. हा घे फोन आणि कियाराला फोन लाव. 10 मिनिटात 20 मिस कॉल्स होते तिचे. खरं तर ना मला अजूनही विश्वास बसत नाहीये की थोड्याच दिवसात आपल्या मुलांचं लग्न आहे. तरी आपण इथे आता मुलांना जॉब इंटरव्ह्यूला घेऊन आलोय. हो. तुम्ही कशा काय? नाही म्हणजे घरी काय सांगितलं? खरं तर मी घरी सांगून आलीये की मी लग्नाच्या खरेदीसाठी बाहेर पडतेय. हो. घरी जॉबचं माहित नाहीये ना? आमच्याकडे पण सेम टू सेम कारण. खरं तर थापच म्हणायला हवी, आमच्याकडे सुद्धा माहित नाहीये जॉबचं. चला म्हणजे आपण एकाच बोटीतनं प्रवास करतोय तर. हो ना. आता घरी सांगूनच आलोय खरेदीला निघालोय तर रिकाम्या हाताने घरी कसं जाणार ना? बरोबर आहे. बघूया निदान नावाला 1-2 वस्तू. तोपर्यंत मुलांचे इंटरव्ह्यू पण संपतील. या. अमृता प्रभुणे. हो बेस्ट ऑफ लक. थँक्स. हे अमृता, आणि तुमची होणारी सून, आय मीन खरी सून, जाऊ द्या हो. अहो सांगून टाका, मला सगळं माहित आहे. मला वाटतं आपण एकमेकांपासून काही न लपवलेलं बरं. माझ्या मुलीचं हे लग्न व्हावं अशी माझी तरी कुठे इच्छा आहे. पण मी हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय तर तुमची होणारी सून ती आवडली का तुम्हाला? खरं सांगू तुम्हाला, मी तिला नीट भेटले सुद्धा नाहीये. ती आमच्या घरी आली ना तेव्हा मला सुद्धा धक्काच बसला होता. अहो आमच्या घरातले पुरुष एवढे तोकडे कपडे घालत नाहीत तेवढे तिने घातले होते. पण एक मात्र मला जाणवलं, तिचं ना खरंच माझ्या मुलावर प्रेम आहे. अगदी प्रामाणिक आहे. आजचा माणूस आहे ना तो त्याच्याशी बोलताना हळू आवाजात बोल. तो तुला विचारेल की तुम्हाला ही नोकरी का हवी आहे, त्याला सांग जर मुलगी शिकली तर ती नोकरी करू शकेल आणि तरच प्रगती होऊ शकेल. हा कमाल आहे हो तुमची. नाही म्हणजे हे मी कौतुकाने बोलतोय. हे तुमच्या फॅमिलीकडे बघितल्यावर असं वाटलं की तुमची फॅमिली अगदीच 1834 ची वगैरे आहे. पण तुम्ही तर मला अगदी 2020च्या वाटताय. मला खरंच आवडलं असतं माझ्या मुलीला जर तुमच्यासारखी, आय मीन तुम्हीच जर सासू म्हणून मिळाले असतात ना तर मला खूप बरं वाटलं असतं. खरं सांगू, तुम्हाला जसं वाटतंय ना की तुमच्या मुलीची सासू मी व्हायला हवी, तसंच मलाही वाटतंय की तुमची मुलगी ही माझी सून व्हायला हवी होती. मला जशी सून हवी आहे ना अगदी तशीच आहे तुमची मुलगी. पण हे सगळं आपल्याला वाटतंय. आपल्या मुलांना काय वाटतं हे आधी आता आपण जाणून घ्यायला हवं ना. अरे पण माझं खरं कारण तुला माहिती आहे ना. ते मला माहिती आहे, पण तू ते सांग जे त्याला ऐकायला आवडेल. आता तुमच्या मुलीचं म्हणाल ना तर ती आमच्या घरात केव्हाही राहू शकते. पण कियाराचं राहणीमान, तिची विचारसरणी खूप वेगळी आहे. त्यामुळे सहजासहजी तिला आमच्या घरात कोणीही सामावून घेऊ शकत नाही. त्याने मला विचारलं की तुम्हाला ही नोकरी का हवी आहे. त्यावर मी त्याला सांगितलं अंदाज घेऊन की मला ही नोकरी हवी आहे कारण मला देशासाठी काहीतरी करायचं आहे. त्यावर तो खुश झाला. मी सांगितलं की कितीही काही झालं तरी मी हा देश अजिबात सोडणार नाही. त्यावर ते आणखीनच खुश झाले आणि मग ते म्हणाले की सकाळपासून एकाही मुलाने असं उत्तर दिलेलं नाहीये. प्रत्येकाला विचारलं नोकरी का करायची आहे तर जो तो सांगतो की मला घरासाठी नाहीतर आपल्या प्रगतीसाठी काहीतरी करायचंय.
देशासाठी कोणाला काही करायचं नाहीये. म्हणजे तू खोटं बोललास? तू खोटं बोललास? खोटं नाही, त्याला जे ऐकायला आवडेल ते मी म्हणालो. सो तू पण तेच बोल. बेस्ट ऑफ लक. थँक्स. जा आता. बराच वेळ झाला ना, अक्षय आला नाही अजून. इंटरव्ह्यूला एवढा वेळ लागला असेल? हो, इंटरव्ह्यू आणि बघण्याचा कार्यक्रम किती वेळ चालेल काही सांगता येत नाही. दोन्हीमध्ये प्रश्न उत्तरात जुळून येणं महत्वाचं असतं. खरंय. मला खात्री आहे अमृता मस्तपैकी सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल. फार कॉन्फिडंट आहे. आणि इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट झाली तर बघू पुढचा पुढे. मला वाटतं अक्षयला सुद्धा असंच वाटत असेल. काकू तू इथे? अगं हो, म्हणजे मी अक्षय बरोबर लग्नाच्या खरेदीला आले ना. आणि सेम दुकानात मी अमृता सोबत आलो. झाली खरेदी? हो. ती दोघं कोण दोघं? अगं अक्षय आणि अमृता. अगं ते दोघे असे गेले पुढे. म्हणजे आता दोघांचं लग्न ठरलंय ना, मग आम्ही म्हणजे आम्ही दोघांनी मिळून त्यांना एकांत दिला. अरे तू अजून इथेच? ते म्हणजे रिझल्ट उद्या आहे. मला माहिती आहे ते. तुमची बॅग सांभाळायची होती ना. सॉरी. मला असं वाटलं की तुझी वाट बघत थांब बाबा. माझी? हा, मग तुला विचारावं की इंटरव्ह्यू कसा झाला, तुला जे मी गाईड केलंय त्याचा काय उपयोग झाला का नाही. माझा मस्त गेला इंटरव्ह्यू. आय होप की मला हा जॉब मिळावा, म्हणजे माझ्या लग्नाचा इश्यूच मिटून जाईल. तुझ्या नाही, आपल्या. चल 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 आपण निघूया. काकू अक्षय. अगं अक्षय येईल ग, त्याचं काय एवढं. चल 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 चल. येऊ दे तुम्ही. अगं चल आपण वेळेत घरी जाऊया. आता मी खरेदी केली आहे ना एवढी सगळी. अरे अक्षय, आईने माई आजींना कॉल बॅक केला का? कारण त्यांनी बजावून सांगितलेलं. ओ मी विसरूनच गेलो यार. माईने फोन केला होता. मी आता आईला फोन करून सांगतो की पटकन माईशी बोलून घे, प्रॉब्लेम होईल. उचलत नाही आई फोन. वा, दुधी भोपळा. लग्नात दुधी भोपळ्याची भाजी करायची आहे. हो माई. मृदुले, अगं तू काय भातुकली मधल्या लग्नाची खरेदी करायला गेली होतीस की काय? आणि अमृताचा शालू कुठे आहे? अगं मृदुले बोल ना काहीतरी. आता हा पंचा कुणाला व्यायांना आपण नेसवायचंय का? काय झालंय तुला? आणि हे सगळं काय आहे? पालक काय काय गोळा करून तू आणलंयस ग मृदुले? अगं आता तुझी सासूबाईची वेळ आली आहे आणि हा काय पोरखाई चालवलायस तू? येणाऱ्या सुनेपुढे हा असा आदर्श ठेवणारेस का? मी अशी तुमच्यासारखी वागले असते तर काय झालं असतं आपल्या या घराचं? मृदुले अगं काय झालंय तुला? बोल ना माझ्याशी. इतर कोणाकडूनही चूक झाली असते ना तर मी समजू शकले असते, पण तुझ्याकडून अशी चूक व्हावी मला पटत नाही. अगं मार्केटमध्ये कोणी मैत्रीण भेटली का तुला? गप्पा मारता मारता तुम्ही खरेदी केलीत का मार्केटमध्ये? मृदुले तू बोलल्याशिवाय कसं मला कळणार काय झालंय ते? गप्प काय सांग ना. अगं
ही तुला कुठे भेटली? मार्केटमध्ये. आणि मग अक्षय तो कुठे आहे? मला नाही माहित. मी गाडीवरून येत होते आणि मला काकू दिसल्या. ती एक मिनिट, तुझं कॉलेज कधी संपलं? इतका वेळ तू कुठे होतीस मग? काय विचारते मी शर्मिष्ठे, इतका वेळ तू कुठे होतीस? उत्तर दे. नुसतं घाडग्यांचं नाव नका लावू ग. संस्कार, घाडग्यांचे संस्कार लक्षात ठेवा आणि तसं वागा. भर हे परत. देवा, माझ्या जेमोलॉजिस्टचा कोर्स या जॉबवर अवलंबून आहे. सो प्लीज मला हा जॉब मिळू दे. आणि अक्षयला पण मिळेल ना? मिळेल मिळेल. अगं मनोहर प्रभुणेंची पुतणी आहेस तू. साक्षात देव सुद्धा तुझं काम करायला नकार देणार नाही. सगळं तुझ्या मनासारखं होईल. मी बोललोय त्याच्याशी. डायरेक्ट वशिला आहे ना. केटररचे 10 ऍडव्हान्स दिले. भाऊजी, चहा थंड होतोय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. भाऊजी, हो साड्यांचं बजेट 50,000. कमी वाटतंय का? ठीक आहे, 80 करून टाकू. हो तसं नाही, उलट मी म्हणते एवढे कशाला? आहे कुणाची खरेदी? मी, अमृता आणि बेबी वंस. लग्न कोणाचं आहे? अहो कुणाचं काय, अमृताचं. मनोहर प्रभुणेंच्या एकुलते एक पुतणीचं लग्न आहे. टाटामाटात व्हायला नको. हो पण आधीच एवढा खर्च होतोय, त्यात आणखीन. खर्च कोण करणार आहे? तुम्ही. मग त्या खर्चाचा सगळा विचार मीच नाही काय करणार? काय मधुरा, मी अमृतासाठी खूप आधीपासून थोडे थोडे पैसे आपले बाजूला काढून ठेवतो. म्हणजे मला बोनस मिळाला, काय करायचं, ठेवले पैसे बाजूला. पगार वाढ झाली, आपल्याला कशाला लागतात एवढे पैसे, ठेवले पैसे बाजूला. अगं मी काही वेळा कंपनीतनं परत येताना बसच्या ऐवजी चालतच यायचं. म्हणजे ते थोडेसे पैसे जे उरायचे ना ते ठेवायचं बाजूला अमृतासाठी. कसं आहे, शेवटी काका आहे ना मोठा, जबाबदारी आहे. आणि तेव्हापासून स्वप्न होतं माझं अमृताचं लग्न थाटामाटामध्ये लावून द्यायचं. असो 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 मधुरा, ते फारसं महत्वाचं नाहीये. हा जाऊ दे. बर, सगळ्यात महत्वाचं दागिन्यांचं कसं काय? म्हणजे कमी पडत असतील तर घाडग्यांच्याकडनं मागून घेतो. रोखीनी हो, रोख पैसे देऊन. आपण आयुष्यात कधी कोणाची उधारी घेतली नाही आणि कोणाचे उपकार यापुढेही घेणार नाही. दागिन्यांवरनं आठवलं मला. काय? थांबा, मी विसरूनच गेले होते. हो हे बघा, हे दागिने 23 कॅरेटचे आहेत, पण जरा जुन्या पद्धतीचे. तुम्ही त्यांना जरा पॉलिश करून आणता का? म्हणजे छान दिसतील. हो, मग आत्ताच जातो. शुभस्य शीघ्रम. अमृतासाठी मी काय काय करून आणतो ते बघच तू आता. आलो. हो. श्री हरी
बाप्पा बाप्पा, आजचा दिवस सॉलिड महत्वाचा आहे. एक नोकरी आणि आमच्या तिघांच्या नशिबाची फाईल ओपन होईल. प्लीज प्लीज मला ही नोकरी मिळवू दे. तुझा हात माझ्या पाठीशी कायम असू दे देवा, प्लीज. सगळा त्या मुलीचा पायगुण असणं. लग्न ठरलं की माणूस बदलत जातो म्हणतात, ते खोटं नाही. या. दोन भेटींमध्ये ती जर का अक्षयला बदलू शकते तर नक्कीच वेगळी येते. अण्णा, शुभम भवतु. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. औक्षवंत हो बाळा. एकच इच्छा आहे माझी की माझं लग्न कियाराशी व्हावं, अमृताशी नाही. कृष्णा, हे तुझे 1824 रुपये नीट मोजून घे. आणि आता 3-4 दिवस जर जास्तीचा रतीब घाल. गणपती आहे ना आपल्याकडे, मुलं बाळे येतील, पै पाहुणे असतील. घाडग्यांच्या घरात काहीही कमी पडता कामा नाही. हा, जा. मृदुला वहिनी आहेत. हा, हो. गणपतीवरनं आठवलं, सगळ्यांना आमंत्रण व्यवस्थित करून झाली आहेत ना? हो, सगळ्यांना झालेत. एक आमंत्रण करायचं राहिलंय, करू का त्यांना पण? कोणतं? बोल, काय ग? ही वाण सामानाची यादी केली होती, जरा नजरे खालून घातली तर बरं. अगं तू केलीस ना, तरी एकदा. बर ठेवून दे, मी नंतर बघून सांगते. हो, मी काय म्हणते, यंदा गणपतीला नव्या सुनेला बोलवूया का आपल्या घरी? अमृताला? हो. पण अजून लग्न कुठे झालंय तिचं? लग्नाच्या आधीच असं बोलवायचं? अगं बरं असतं, आपल्या घराची, घरातल्या माणसांची तिची ओळख होईल, रीतभात कळेल आपल्या घराची. आणि कुणाला काय आवडतं, कुणाला काय आवडत नाही हे आधीपासूनच कळेल ना तिला. इतर सुनांसारखं नको ना ग व्हायला. काही काही सुनांना मिसळण्याच्या डब्यात कुठल्या कप्प्यात काय ठेवावं हे अजूनही माहिती नाहीये. काय काय म्हणताय तुम्ही? बोलवू का? तुम्हाला योग्य वाटतंय ना, बोलवूया. आजच फोन करून टाकते. ओके सर, मी या सोमवारपासूनच जॉईन होते. थँक्यू सर, थँक्यू सो मच. गरमागरम भजी तयार. बाबा, अगं हो, हळूहळू. काय 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 काय? बाबा, मी इंटरव्ह्यू मध्ये पास झाले, मला जॉब मिळालाय. बाबा, काँग्रेस. थँक्यू. चला, फायनली हे लग्न आता होणार नाही. कळतंय कळतंय. तुझ्या चेहऱ्याकडे बघून कळतंय तुला त्या गोष्टीचा किती आनंद झालाय. मला आनंद ह्या गोष्टीचा झालाय की मला माझं स्वप्न पूर्ण करता येईल. लग्नाला माझा कधी विरोध नव्हताच बाबा, पण मला माझं आधी करिअर सेट करून मग लग्न करायचंय. किती मजेशीर गोष्ट आहे ना. नोकरी एकाला लग्न करता यावं म्हणून हवीये आणि एकाला लग्न टाळता यावं म्हणून हवीये. इव्हाना अक्षयलाही कॉल आला असेल, तो कियाराच्या बाबांना भेटेल आणि सगळं खरं सांगून टाकेल. मग माझं लग्न कॅन्सल. पण चुकून त्याला कॉल आला नाही तर?